निर्वाण दिवस आहे। सकाळीच आम्ही चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की नुकतंच जे चक्रीवादळ 4 राज्यांमध्ये येऊन गेलं त्याचा परिणाम म्हणून पुढचे 3 दिवस आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास 5 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्जित राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा होतंय त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत। आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते आहे। मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणं आणि जे पत्र दिलेलं आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते, म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते, पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय। पहिल्यांदा तर मला आश्चर्य वाटतं, नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थानं हे अधिवेशन या ठिकाणी होत असतं, पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाहीये। विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे असं या पत्रावरनं दिसतं। दुसरं असं आहे की राज्यात काय चाललंय याचं भान देखील त्यांना नाहीये, कारण त्यांनी त्याच्यामध्ये कंत्राटी भरतीच्या GRचा विषय काढलेला आहे। खरं म्हणजे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहीने निघालेला GR हा 1.5 महिन्यापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारने रद्द केला, हे देखील ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही ते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे। अनेक विषय या ठिकाणी आहेत, विशेषतः आपण जर बघितलं तर राज्यावर कर्ज वाढताय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत। आता दादा त्याच्या संदर्भात सांगतील। केवळ एकच आकडा जाणीवपूर्वक आपल्या पुढे ठेवतो की अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ झाली आहे, तर 2013-14 साली आपला GSDP आपली अर्थव्यवस्था ही 16 लाख कोटीची होती। आज आपली अर्थव्यवस्था 35 लाख कोटीची झाली आहे, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे। त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही, दादा ती आकडेवारी आपल्याला सांगतीलच, पण मी एवढंच सांगू शकतो की आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत मी असं म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत, पण बॅलन्स्ड अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे, हे मात्र या ठिकाणी नमूद केलं पाहिजे।
आज आमच्या विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी NCRBच्या अहवालाचा देखील हवाला दिला. आता ठीक आहे, काही काळ त्यांचा होता, काही काळ आमचा होता, तरी NCRBचा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकलं पाहिजे. NCRB मध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात, प्रति लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचं आकलन होत असतं. म्हणजे आपण जर बघितलं तर आता एकूण गुन्ह्यांचाही विचार केला तरी 2020 साली 3,94,000 होते, ते 22 मध्ये 3,74,000 झाले आहेत. पण मी नेहमी सांगतो, गुन्हे कमी झाले जास्त झाले संख्येचा प्रश्न नसतो. आता लोक संख्येचा जर विचार केला, आता वडेट्टीवार साहेब कालही बोलले, परवाही बोलले, अजून विरोधी पक्ष नेते बोलले, बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राईम मध्ये. ही वस्तुस्थिती नाही आहे. लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये 8व्या क्रमांकावर, म्हणजे मी काय फार भूषणावे असं म्हणत नाही की 8व्या क्रमांक, पण आपण 8व्या क्रमांकावर आहोत. आपण जर खुनाचा विचार केला, जो एक अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो, तर त्यात महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे. आपण जर महिलांवरच्या गुन्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान, ज्याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे, तिथे 6,356 वगैरे आहेत. ओरिसा, जो अगदी छोटंसं राज्य आहे, तिथे 4,333 आहे. एकूण सगळ्या राज्यांचं न सांगता, ते आता सभागृहात सांगावंच लागेल, फक्त थोडं आमच्या विरोधी पक्षनेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडनीच गेली पाहिजे म्हणून तुमच्या समोर सांगतोय. कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील. तर त्यातही महाराष्ट्र हा 7व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकूण क्राईम रेटचं देखील मी सांगितलंय. बलात्कार, जो अतिशय घृणास्पद अशा प्रकारचा या ठिकाणी गुन्हा आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर अपहरण वगैरे जो विषय सातत्याने मांडला जातो, त्याच्यामध्येही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. हरियाणा, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड वगैरे अनेक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे एकूणच NCRBचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी बोलायचं आहे, अजितदादा देखील बोलतील आणि आपल्याला विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं देखील द्यायची आहेत. एकच गोष्ट या निमित्ताने मी सांगतो की काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की 10 दिवस अधिवेशन. आता खरं म्हणजे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, अधिवेशनच टाळलं, ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन. त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या, अधिवेशन घ्या, पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा आणि नागपुरात अधिवेशन व्हायचं नाही. त्यामुळे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, आणि आम्ही तर BSc मध्ये देखील सांगितलं की 19 तारखेला आपण पुन्हा BSc घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झालंय, किती व्हायचं आहे, असा सगळा अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चांकरता आम्ही तयार आहोत. आम्हालाही असं वाटतं की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवर सकारात्मकतेनं पुढे जाण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा सत्तारूढ पक्ष हा पूर्णपणे तयारीमध्ये आहे. त्यामुळे ज्याही प्रकारच्या चर्चांची मागणी होईल त्या चर्चा आम्ही करायला तयार आहोत.
सत्ता पक्षातर्फेही काही चर्चा उपस्थित होतील, त्याचीही समर्पक उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत. आणि विशेषतः या अधिवेशनात न जाता जाता विदर्भाला, मराठवाड्याला, राज्याच्या मागास भागाला काही चार गोष्टी मिळाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, या दृष्टीने सकारात्मक चर्चा ही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित आता 3 राज्यांमध्ये जो काही पराभव झालेला आहे त्याच्यामुळे काहीतरी आत्मपरीक्षण आमचा विरोधी पक्ष करेल आणि जनतेला काय हवं आहे हे जर विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर निश्चित त्यातनं काहीतरी भलं होईल. अन्यथा EVM मुळे जिंकले, मग आता देशामध्ये दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होत आहे, अशा प्रकारचे समाधान आपल्या मनाचं त्यांनी करून घेतलं तर याहीपेक्षा अधिक पानिपत त्यांचं येत्या लोकसभेमध्ये, तसं तर होणारच आहे पण याहीपेक्षा वाईट होईल. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षांनी आवश्यक ते सगळे प्रश्न उचलावे, पाहिजे तेवढा वेळ आम्ही त्याला देऊ, पाहिजे तेवढ्या चर्चा त्याच्यावर करू आणि महाराष्ट्राच्या हिताकरता सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय या अधिवेशनामध्ये होतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि अजितदादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विषय मांडावा. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पत्रकार मित्रांनो, हे जे विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी देखील वाचलं, कारण राज्याचा काही काळाकरता मी पण विरोधी पक्ष नेता होतो, देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, काही दिवसाकरता एकनाथराव शिंदे साहेब पण विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांनाही तसा बघितलं तर कमी अधिक प्रमाणात विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे. चहापान हे निमित्त असतं, त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे ह्याची चर्चा होते आणि त्याकरता चहापानाचा खरं तर कार्यक्रम असतो. परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय. वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा, चहा पानाच्या पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा. काय मला त्यांचं कळत नाही. तुम्ही बघा, 23 लोकांनी सह्या केल्यात, 23 लोकांची नावं आहेत, फक्त 7 लोकांच्या सह्या आहेत. म्हणजे नावं तरी टाकतात, मग 7चीच टाकायची होती. नावं टाकतात, ते लोक हजर नसतात. एवढं तर गांभीर्य या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे आणि तुम्ही पण त्या सह्या बघू शकता. विदर्भात होत असलेल्या ह्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही महायुती सरकारच्या वतीनं विदर्भातल्या सर्व जनतेला आणि राज्यातल्या पण सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतोच. परंतु जसं देवेंद्रजींनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राज्य शासनातर्फे विदर्भाच्या आणि राज्यातल्या इतर प्रश्नांना, म्हणजेच मराठवाड्याच्या प्रश्नांना, जे प्रश्न खऱ्या अर्थाने नेहमी विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना आपण चर्चेला आणतो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे. सभागृहात विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील त्या सर्व प्रश्नावर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे. या अधिवेशनात मी पुरवणी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करणार आहे मंत्रिमंडळाच्या संमतीनं. आणि पुरवणी मागण्यामध्ये आम्ही अतिशय समर्पक अशा प्रकारची उत्तरं देऊन सभासदांचं समाधान होईल असा प्रयत्न आमचा राहील. काही जर मागण्या यदाकदाचित कुठल्या राहिल्या तर पुढील अधिवेशनात त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका ही सरकारची असेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. विदर्भात शेती संदर्भामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे कापूस, सोयाबीन, तूर, धान, संत्रा आणि इतर पिकांबाबत आणि राज्यातील इतर भागातील विशेषतः जो अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना आणि काही भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याची पण परिस्थिती आहे. त्या मागणीला योग्य न्याय देण्याचं काम ह्या
सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली होईल. बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील, परंतु त्याच्यातला एक मुद्दा हा अर्थ विभागाशी संबंधित आहे, ज्याचा थोडासा उल्लेख देवेंद्रजींनी केला आणि त्याबद्दल मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगू इच्छितो की त्यांनी 6.5 लाख कोटी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. वास्तविक माझ्या माहितीप्रमाणे 23-24 मार्च पर्यंत एकूण कर्ज अंदाजे अर्थसंकल्पीय अंदाज आहे तो 7 लाख कोटी होण्याची शक्यता आहे. यावर्षी आपण 1,20,000 कोटीचं कर्ज काढू शकतो, जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे आणि त्याचं अनुकरण बहुतेक राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला 1,20,000 कोटी जरी कर्ज काढता येत असलं तरी देखील आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80,000 कोटीचं कर्ज काढण्याचा आमचा अंदाज आहे, तसं आम्ही ठरवलेलं आहे. कर्जाची परतफेड जे काही आजपर्यंत कर्ज काढलेलं असतं ते राज्य सरकारला द्यावं लागतं. त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज धरून साधारण 53,000 कोटी रुपये आम्हाला त्याच्यातनं द्यावे लागणार आहेत. आपल्या राज्याचं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, ज्याला आपण GSDP म्हणतो, ते उत्पन्नाचं कर्जाचं प्रमाण 2013-14 मध्ये 16.33 होतं, 20-21 मध्ये 19.76 होतं आणि 23-24 मध्ये अंदाज आहे, आता 2 महिन्यांनीच मार्च 2-3 महिन्यांनी येईल, परंतु ते 18.23% म्हणजे सर्वसाधारण आम्हाला सूचना आहेत केंद्राच्या, ते 25%च्या आत असावं. आपलं 18.23% पर्यंत ते राहील. म्हणजे ते आपण अतिशय व्यवस्थितपणे हे करतोय, ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी केला. आपलं राज्याचं नॉमिनल GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट 2013-14 त्यांनी सांगितलं 16,49,647 कोटी होतं. 22-23 मध्ये गेल्या वर्षी 35,27,084 कोटी होतं. मित्रांनो, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, 23-24 मार्च पर्यंत म्हणजे उद्याच्या 24 मार्चला ते 38 लाख कोटी रुपये होणार आहे. 38 लाख कोटी. आणि कर्जाचं प्रमाण हे FRBM, ज्याला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 आहे, त्याला आपण FRBM म्हणतो. ते FRBM कायद्यानुसार GSDPच्या 3%च्या आत ते असावं. आपण हे प्रमाण पाळलेलं आहे. म्हणजे आर्थिक शिस्त महायुतीच्या सरकारने पाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं विरोधी पक्षांनी जे पत्रामध्ये उल्लेख केलाय वाढलेलं कर्ज, ते नुसतं कर्जाचा आकडा सांगतात, परंतु त्याच्यातनं आपला राज्याचा नॉमिनल GSDP हा 38,000 कोटी पर्यंत, म्हणजे 13-14ला 16 लाख कोटी होता, तो 38 लाख कोटी पर्यंत, म्हणजे किती पटीनं वाढला ते आपण पण बघू शकता. अशा पद्धतीनं एकंदरीत आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. ही बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायची होती, ती मी आणून दिली. धन्यवाद. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. चहापानाचा विषय दोघांनी उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे चहापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात. नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न, त्याच्यातून चर्चा, परंतु चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे
बहिष्कार घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले, सुपारी पान सुपारी पान सुपारीचं सुपारी पान. पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षाने काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं, काय तर सुपारी घेऊन बोलतोय का, काहीतरी असं झालंय ना, बरोबर ना झालंय ते. म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही, यंत्रणेवर पण नाही, पत्रकारांवर पण नाही. जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले, जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट. म्हणजे एक अवसान गळालेला विरोधी पक्ष, खरं म्हणजे एक कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेला आहे. अजितदादा म्हणाले किती सह्या, 23 लोकांची नावं आणि 7 सह्या, आणि त्यातले 3 झोपले होते 7 पैकी. त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो, जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात, तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात. पण आम्ही ते मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही. पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच दिलाय, म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर. त्यामुळे एक खरं म्हणजे 4 राज्यातल्या ज्या काही निवडणुका आणि 3 राज्यातले निकाल जे लागले, त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी झालेली असं वाटतंय. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. आणि जे मोदीजींवर टीका करत होते, मोदीजींचा करिश्मा संपला, आता बघा काय होतंय, ते या देशातल्या जनतेने दाखवून दिलं. 3 राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालं. जनता जनार्दनाने मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आणि पुढचं काय बोलत नाही मी. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील याची गॅरंटी देऊन टाकली. त्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल गेलेली आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांना, म्हणून बिनबिडाचे जे काही आरोप केले त्यांनी, त्याच्या बाबतीमध्ये उहापोह आपल्या गृहमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी केला. आणि आकडे जे आपले कर्जाचे ते अजितदादांनी या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे. पण मी त्यांना एवढंच सांगतो, मुंह खोलने से पहले सोचना सीख ले, पहिले तो अपने अंदर झाक के देख ले. स्वतःच्या गिरेबांमध्ये जरा बघा काय परिस्थिती आहे ती. आणि आता अगोदर ज्या निवडणुका आता मी त्याचा उल्लेख केला, त्याच्या अगोदर फार मोठ्या मोठ्या बाता होत्या. पण जसा रिझल्ट लागल्यानंतर चर्चा बदली झाली. ठीक आहे, त्याच्यावर मी जात नाही. परंतु मी एवढंच सांगतो, हे नागपूरचं आमचं दुसरं अधिवेशन आहे हिवाळी सरकारचं आमच्या. आणि विरोधी पक्षाचं जसं देवेंद्रजी म्हणाले, विदर्भात अधिवेशन असल्यानंतर विदर्भाच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे. परंतु यांना काय काय पत्रामध्ये लिहिलं आहे ते तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून विदर्भामध्ये हे अधिवेशन होतं आहे. विदर्भाशी आमचं एक नातं आहे आणि नक्कीच या विदर्भातल्या जनतेला या अधिवेशनामधून न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल. मुख्यमंत्री आणि आमचं सरकार याला न्याय देताना एक विशेष आनंदही आम्हाला होईल. आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रीतीने जे काही प्रकल्प आहेत, जो योजना आहेत, निर्णय आहेत, ते पूर्णही केले जातील असं मी या ठिकाणी आश्वासन देखील देऊ इच्छितो. 1.5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या सर्वसामान्यांचं हित आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. आज समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. आणि सरकारच्याच या लोकप्रियतेमुळे जे विरोधकांना देखील धडकी भरली आहे, त्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
आणि पायाखालची वाळवी सरकलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आरोप केलेत, प्रत्यारोप केलेत. त्यांची इंडिया आघाडी, आता इंडिया आघाडी आहे ना दादा, इंडिया अलायन्स पण फुटली वाटतं. ते कालच्या बैठकच नाही झाली. हां नाही, पुढं म्हणजे 3-4 लोक आलेच नाही ना, त्यामुळे ठीक आहे. असो, शेवटी 3 राज्यांनी दाखवून दिले आणि महाराष्ट्रात देखील अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यामुळे जनता जनार्दनाचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच शासन आपल्या दारीच्या बद्दल देखील काही टीका त्यांनी केली. शासन आपल्या दारी हा काल धनंजय मुंडेकडे होते मगाशी. धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये काल कार्यक्रम झाला. 70-80 हजार लोक लाभार्थी एका छताखाली, 18-20 कार्यक्रम झाले. जवळपास 1,85,00,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 2 कोटीपर्यंत गेलाय. आणि जर ते असं म्हणत असतील की हा इव्हेंट आहे, तर मला वाटतं 2 कोटी लोकांना मदत आणि योजनांचा लाभ देणारा त्यांना इव्हेंट वाटत असेल तर ठीक आहे. लोकांसाठीचा आणि लोकांच्या फायद्याचा इव्हेंट सरकारला करायला देखील त्याच्यामध्ये समाधान वाटेल. आणि शेवटी आज ज्या पद्धतीने जे प्रतिसाद मिळतोय त्या शासन आपल्या दारीमध्ये, जे आमचे जिल्हाधिकारी, BDO, CO, सगळे तलाठी, तहसीलदार ज्या पद्धतीने एकेका जिल्ह्यामध्ये नोंदणी करतायत आणि लाभार्थ्यांची संख्या लाभार्थ्यांच्यापर्यंत जात आहेत आणि लाभार्थी स्टेजवर येत आहेत, आपापला लाभ घेऊन जात आहेत, हे चित्र कधी कुठे पाहायला मिळालंय. त्यामुळे हे पोटदुखी आहे. ठीक आहे, जाऊ द्या, त्यांना ज्या वाटायचं ते वाटू द्या. त्याचबरोबर ते म्हणाले आमचे नैसर्गिक आपत्ती, शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय. आपल्याला मी सांगतो, आजवर म्हणजे 2.5 वर्षाचा काळ मागचा सोडला तर शासनाने, आमच्या सरकारने सगळे नियम बाजूला ठेवले. NDRFच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाला आपण कुठे कशामध्ये बसत नव्हतं ते आपण केलं. आणि जे काही नुकसान होतं अवकाळी पावसामुळे, आताही अवकाळी पाऊस आहे, गारपिटीमुळे नुकसान होतं, त्याला तातडीने आमच्या सरकारने पंचनामे करण्याचे निर्णय घेतले. आणि 10,000 कोटीपर्यंत आपण आतापर्यंत त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण दिले. 1 रुपयात पीक विमा योजना केली. 25% अग्रिम त्यांना रक्कम देखील सुरू झाली. शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान शेतकरी योजना, जशी की आपल्या केंद्र सरकारची मोदी साहेबांची 6,000 रुपये, आपल्या सरकारने देखील 6,000 रुपये त्यामध्ये ॲड केले. राज्य आपलं देशातलं पहिलं राज्य आहे हे आपल्या केंद्र सरकारच्या बरोबर 6,000 रुपये ॲड करणार. आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडी, दादांना माहीत आहे, ते 50,000 रुपये द्यायचे होते ना, अरे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायची घोषणा केली. दिले नाही, दिले आम्ही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काय? खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या लोकांनी केलं. त्यांनी काय आम्हाला सांगावं? जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या बांधावर जाण्याच्या बात्या आमच्याबरोबर करतायत. ठीक आहे, आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचे मंत्री सगळे लोक जात आहेत शेतकऱ्याच्या बांधावर. आणि झाल्याबरोबर अवकाळी गारपीट, तातडीने त्याचे पंचनामे करणे, त्यांना मदत देणे, याच्यामध्ये कुठेही आमचं सरकार हात आकडता घेणार नाही. इकडे 2 जण आहेत, तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. शेतकरी हा बळीराजा, आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. आम्ही त्याच्या तोंडाला पानं पुसणार नाही. आम्ही त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर आज
आणखी त्यांनी काही म्हटलं गुन्हेगारीच्या बद्दल तर आपण सांगितलं, गुन्हेगारीचं प्रमाण आणि आम्ही गुन्हेगारीचं प्रमाण गृहमंत्र्यांनी सांगितलं, त्याची राज्याची उदाहरणं दिली, पण आम्ही खोटे गुन्हे कधी दाखल नाही केले. जे आहे वस्तुस्थिती ती मांडली, ती नोंद झाली. पण जसं 2.5 वर्षाच्या काळात कुणाकुणावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले झाले ते आपल्याला माहीत आहे. राणेसाहेब असतील, हनुमान चालिसा वाचला त्याच्यावर जेलमध्ये टाकलं, कुठले आणि कोण गिरीश महाजन, तो जेलमध्ये मोकाट टाकत होते, अजून 4-5 लोकांची नावं होती. हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम, ते पाप आम्ही नाही केलं. जे खरं घडलंय ते नोंद झाले आणि म्हणून नोंदणीचं प्रमाण आणि कन्व्हिक्शन रेट पण या आमच्या सरकारमध्ये त्यांना आकडेवारी त्यांना पूर्ण मिळाली नाही, म्हणून त्यांनी आकडेवारी पूर्ण दिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आमचं सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारं सरकार नाही, तर सत्याला सामोरं जाणारं सरकार आहे आणि खोटं आम्ही करणार नाही. आज ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा काही आरोप केलेत, भ्रष्टाचार कुणी केला, कशामध्ये केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. खिचडीमध्ये, बॉडी बॅगमध्ये, ऑक्सिजन प्लांटमध्ये. अरे इकडे कोविडमध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही काही लोक पैसे बनवत होता. कुठं फेडणार हे पाप? आणि ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले हे सगळं बाहेर येईल. आणि म्हणून जे दूध का दूध पाणी का पाणी होईल, बिलकुल त्यामध्ये आम्ही कुठलाही सूड भावनेने कुठलाही निर्णय घेणार नाही. पण जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आणण्याचं काम आमचा गृहविभाग करेल आणि लोकांना, जनतेला न्याय देण्याचं काम नक्की आम्ही करू. आम्हाला काहीतरी म्हणाले की स्वाभिमान हरवलेत, दिल्लीत जातात, कठपुतली आहे. आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडं, आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचं, स्वाभिमानाची भाषा करायची. अरे आम्ही दिल्लीला जातो ना, दिल्लीला जातो, निधी आणतो. आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत मागितल्याशिवाय मिळत नाही ना, प्रयत्न करायला लागतो, पाठपुरावा करायला लागतो. कडकसिंग बनून चालत नाही. गेल्या 2.5 वर्षात मागच्या अहंकार, आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही, पण का तुम्ही मागायला पाहिजे ना. आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं, अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे म्हणजे मेट्रोपासून, आरेपासून, समृद्धीपासून आणखी सगळ्या प्रकल्पांची मी नावं घेत नाही, मेट्रो 3 असेल, इतरही प्रकल्प जे आहेत हे बंद पाडण्याचं काम, या राज्याला मागं नेण्याचं काम आपण केलं. पण आम्ही ते पुढे नेलं, त्याला चालना दिली. देवेंद्रजीच्या काळात जे प्रकल्प सुरू झालेले ते आपण बंद केले. जलयुक्त शिवारसारख्याची चौकशी लावली. जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे प्रकल्प होते ते आम्ही सुरू केले. आणि त्यामुळे विकासाच्या बाता आपण मारताय, लोकांना माहीत आहे, लोक सुज्ञ आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगतो की सत्ता काबीज करण्याचं ज्यांचं ते काय स्वप्न होतं, त्या 3 निवडणुकांनी पूर्णपणे साफ केलेलं आहे. त्यांचे सत्ता काबीज करण्याचे दोर पूर्णपणे कापलेत. त्यामुळे ते असं कठपुतली आणि या सगळ्या गोष्टी बोलत आहेत. हां, आम्ही लोकांसाठी काम करतो आहे आणि आम्हाला अभिमान आहे. आमच्या दोऱ्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हातात आहेत. आम्ही लोकांच्यासाठी काम करतो आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही, नंतर आणखी आपल्याला अधिवेशन बाकी आहे. आणि बाकी कुठलं आणखी काय, मला वाटतं दुसरा काय विषय मला वाटतं घेतला नाही, एवढेच ना. हां, मराठा ओबीसी मध्ये भांडण, तो एक विषय घेतला. याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो, सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे.
सुरुवातीपासून आम्ही भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची, आणि ते देत असताना ओबीसी वर कुठलाही अन्याय होणार नाही, इतर समाजावर अन्याय होणार नाही, कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. मी तर मुंबईमध्ये दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय, आणि आमचं मंत्रिमंडळ, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं सगळ्या सरकारची भूमिका आहे. आणि मराठा आरक्षण आम्ही ओबीसीची बरोबर बैठक घेतली, त्यांनाही आम्ही सांगितलं की ओबीसीचं जे दिलेलं आरक्षण आहे आपण चिंता करू नका. जे आता नोंदींचा जो विषय आहे तो शिंदे कमिटी काम करते, तो GR अगोदरचा, आम्ही काही नवीन काय करत नाही. ज्या जुन्या नोंदी आहेत, वंशावळी आहेत, रक्ताची नाती आहेत, परंतु जे मराठा आरक्षण आहे ते देण्याचं काम सरकार करेल. सर्व विरोधी पक्षांची त्याच्यामध्ये बैठक घेतली आम्ही, शरद पवार साहेब होते, सगळे लोक होते, आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सांगितलं की मराठा आरक्षण देणार, टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, त्याच्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सगळ्या गोष्टी मी तर सांगत नाही, परंतु मराठा समाजाने देखील विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेलं आहे, जे देवेंद्रजींच्या काळात मी त्यांच्याबरोबर होतो, चंद्रकांत दादा इकडे आहेत, उपसमितीचे अध्यक्ष होते, ते दिलं, हायकोर्टने कन्फर्म केलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात रद्द झालं. याला कोण कारणीभूत आहे काय हे सगळं तुम्हाला माहीत आहे सगळं, आणि ते मी सांगेन योग्य वेळी. परंतु ते टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार. पुन्हा एकदा मी सांगतो, कुठल्याही दोन्ही समाजामध्ये काही लोक तेढ लावण्याचा प्रयत्न करतायत, ते बिलकुल होता कामा नये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका मी आपल्यासमोर जाहीर केलेली आहे. आता तो बिद्रे कुठं भेटला होता कोणाला? बिद्रे तिकडे तो दगड मारणारा, त्याच्याबरोबर फोटो कोणाचे होते? आता सगळं आम्हाला माहीत आहे. ते पोलीस काम करतील आणि त्याच्यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल. या सगळ्या जे काय आंदोलन आहे त्याच्या मागे कोण आहे ते कळेल. नाही, आमच्या काळात सरकारच्या नाही, भ्रष्टाचाराचं कुठलं उदाहरण आमच्या सरकारच्या काळात झाले? नाही, असं नाही आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आता केंद्र सरकारने जी काही पूर्वीची भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो कायदा होता, या कायद्यामध्ये जी काही कन्सेंट घ्यावी लागायची त्या कन्सेंटची पद्धती बदलली आहे. ती बदलल्यामुळे आता काही प्रकरणं हे त्या कन्सेंटमध्ये बसत नाही. त्यामुळे ती विभाग ती कन्सेंट त्या नियमानुसार त्या ठिकाणी देत नाहीत. एवढाच हा विषय आहे. बाकी एक गोष्ट, आपण या गोष्टीचं खरं म्हणजे ठीक आहे, भ्रष्टाचारचं समर्थन करताच येत नाही, पण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरोधी आपलं जे पथक आहे हे सातत्याने कारवाई करतं. ही कारवाई करतं म्हणून लोक पकडले जातात. त्याच्यामुळे जर कारवाईच केली नाही, म्हणजे आता इतर राज्य जे आहेत त्या राज्यांमध्ये काय होतं याच्यावर मला कमेंट करायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मात्र ACB काम करते. आणि आम्ही जे गृहसचिव आहेत, या गृहसचिवांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की विभागांना ज्या कारण त्या प्रत्यक्ष विभागांना ती कन्सेंट मागितली जाते, त्या विभागांना सांगा की 3 महिन्यामध्ये नियमात बसत असेल तर कन्सेंट द्या, नियमात बसत नसेल तर कन्सेंट नाकारा. कुठलंही प्रकरण पेंडिंग ठेवू नये असे आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर, आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारावर हा प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेत्यांनी. औषध खरेदीबाबतही अद्याप निर्णय नाही झाला असेही ते म्हणाले.
या बाबतीमध्ये आरोग्यमंत्री उद्या खुलासा करणार आहेत. अरे ते तर प्रत्येक विकास कामाला विरोधच करतात. मला वाटतं धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि आज काय परिस्थितीमध्ये ते लोक राहत आहेत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला विकासाला विरोध करायचा आणि म्हणायचे प्रकल्प गेले. अंबानींच्या घराखाली काय लावलं होतं ते बॉम्ब जिलेटिन कोणी ठेवलं, तो अधिकारी कोणी आणला होता. इकडं अंबानीच्या खाली ते ठेवायचं आणि इकडे आता अदानीच्या घरी मोर्चा काढायचा. आमचं त्यांच्याशी काय घेणं देणं नाही आहे. पण हे जे विकास प्रकल्प जे आहेत हे जेव्हा लोकांच्या हिताचे, मग समृद्धी असेल नाही तर आणखी जे काही मेट्रोचे प्रकल्प असतील, याला प्रत्येक प्रकल्पाला विरोधासाठी विरोध करता कामा नये. ठीक आहे, काही कारण असेल तर जरूर करा, परंतु विकास विरोधी भूमिका नेहमीच त्यांनी घेतलेली आहे. खरं म्हणजे धारावीच्या नागरिकांनी, धारावी हे आशिया खंडातला सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, ती पाहायला लोक येतात. आमच्या सरकारने ठरवलं आहे त्याचा पुनर्विकास होऊन लोक बघायला आले पाहिजे. आशिया खंडामध्ये नाही जगामध्ये एक भव्य असा मोठा प्रकल्प करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. खरं म्हणजे तिथले लोकच उद्या जे विरोध करतायत, उलटा मोर्चा तिकडे काढला तर मला वाटत नाही आश्चर्य वाटणार नाही. एक अजून याच्यामध्ये एक अजून मुद्दा मी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने सांगतो. बघा, नाणारला विरोध केला, नवीन जागा त्यांनी पत्राने सुचवली केंद्र सरकारला, आणि मग तिथे ज्यावेळेस काम सुरू केलं तर तिथे देखील विरोध केला. धारावीमध्ये पहिलं टेंडर जे दिलं होतं ते रद्द केलं. हे जे दुसरं टेंडर ज्याच्यावर ते आक्षेप घेत आहेत, ज्या काही कंडिशन बदललेल्या आहेत त्या सगळ्या उद्धव ठाकरे सरकारने बदललेल्या आहेत. सगळ्या अटी शर्ती याच्या उद्धव ठाकरे सरकारने तयार केलेल्या अटी शर्ती आहेत. कुठल्याही अटी शर्ती शिंदे सरकारने तयार केलेल्या नाहीत. जे काही बदल केले जुन्या अटी शर्तींमध्ये ते उद्धव ठाकरे सरकारने केलेले. आता पुन्हा त्याला विरोध. माझं स्पष्ट आरोप आहे, धारावीच्या लोकांना झुंझुवत ठेवायचं, गरीबाला घर मिळू द्यायचं नाही, हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे. खरं म्हणजे आम्ही तर त्याच्यात बदल करून ही ट्रान्सपरन्सी आणली आहे की आता TDRचा सेल हा बुकवर करता येणार नाही. आता TDRचा सेल हा डायनामिक प्लॅटफॉर्मवर करावा लागेल आणि ओपन टू ऑल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल. हा ओपन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करावा लागेल. ही ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आम्ही आणलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या आहेत. नाही, मी त्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि भुजबळांनाही ते माहीत आहे आणि त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज नको. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी भूमिका, जे काय करायचं आहे, जी प्रक्रिया करायची आहे ती युद्धपातळीवर सुरू आहे. असं आहे की त्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात कागदपत्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. त्याच्यामुळे जिथे जिथे चुका सापडल्या त्या ठिकाणी आरोपपत्र देखील दाखल झालेलं आहे आणि जिथे गुडफेथमध्ये काम झालं होतं, जिथे चुका सापडल्या नाहीत त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल केलेलं नाही आहे.
नाही, त्यांना हे माहिती नाही, त्यांना हे माहिती नाही की 2013 साली आम्ही राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश जिंकलो होतो आणि 14 मध्ये आम्ही लोकसभा जिंकलो, 18 मध्ये 3 राज्य हारलो, तरी 19 मध्ये जिंकलो. त्याच्यामुळे आता तर 19 साली अभूतपूर्व विजय आमचा होणार आहे. नाही नाही, बोला बोला, तुम्ही बोला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला नाही ठराव नाही, आम्ही आरक्षण देणार आहोत. त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, इतर समाजावर अन्याय न करणारं, हा शब्द आहे आमचा. अरे बाबा, त्यांचं ते कुणबी नोंदी ज्या आहेत ना, जस्टिस शिंदे कमिटीने सुरू केलेलं काम आहे, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी ते म्हटलेलं आहे. परंतु ते त्या 24च्या तारीख येऊ दे, अजून वेळ आहे त्याला.